नमस्कार. इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट या विषयाच्या अभ्यासाला आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये सुरुवात केलेली होती. त्यामध्ये गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन या प्रकरणाला सुरुवात केलेली होती. शेवटच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, एकसमान वर्तुळाकार गती आणि मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स म्हणजेच अभिकेंद्री बलाचे परिमाण. यानंतरच्या भागामध्ये आपण पाहणार आहे ते म्हणजे डू यू नो, तुम्हाला माहित आहे का. त्याच्या अगोदर सॉल्व द एक्झाम्पल, सोडवलेली उदाहरणं आणि यूज युअर ब्रेन पॉवर, सोडवलेली उदाहरणं सोडवून दिलेली आहेत त्यांचं निरीक्षण करा आणि शंका असतील त्या ग्रुपवरती विचारा. नंतर आपण एक्सरसाइज आणि सॉल्व द एक्झाम्पल्स प्रकरण संपल्यानंतर शेवटी घेणार आहोत. आत्ता थेरॉटिकल भाग अगोदर आपण पाहणार आहे. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का. त्यानंतरचा हा जो पुढचा भाग आहे, तुम्हाला माहित आहे का. यू मस्ट बी नोईंग अबाउट द हाय अँड लो टाइड्स, तुम्हाला माहित असेलच हाय टाइड्स अँड लो टाइड्स. हाय टाइड म्हणजे काय आहे तर भरती, समुद्रामध्ये भरती येते, आणि लो टाइड्स म्हणजे ओहोटी. दॅट ऑकर्स रेग्युलरली इन द सी, समुद्रामध्ये नियमितपणे भरती ओहोटी येत असते. द लेवल ऑफ सी वॉटर ॲट एनी गिवन लोकेशन अलॉंग सी शोअर इन्क्रीजेस अँड डिक्रीजेस. लेवल ऑफ सी वॉटर, पाण्याच्या समुद्राच्या पाण्याची पातळी काय होत असते नेहमी तर इन्क्रीजेस अँड डिक्रीजेस, वाढत असते किंवा कमी होत असते. ट्वाइस अ डे ॲट अ रेग्युलर इंटरवल्स, दिवसातून 2 वेळा ठराविक काळामध्ये, ठराविक काळानंतर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असते किंवा कमी होत असते. हाय अँड लो टाइड्स ऑकर्स ॲट अ डिफरंट टाइम्स ॲट अ डिफरंट प्लेसेस, वेगवेगळ्या ठिकाणी ही भरती आणि ओहोटी आहे ती वेगवेगळ्या वेळी होत असते, वेगवेगळ्या वेळी होत असते. द लेवल ऑफ वॉटर इन द सी चेंजेस, पाण्यातील ही समुद्राची पातळी बदलत असते. कशामुळं? बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कशामुळं पाण्याच्या पातळीमध्ये बदल होतो तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण बलामुळं पाण्याच्या पातळीमध्ये बदल होत असतो. आणि कुठलं बल असतं हे? एक्झर्टेड बाय द मून, चंद्राने प्रयुक्त केलेलं बल असतं. वॉटर डायरेक्टली अंडर द मून गेट्स पुल्ड टुवर्ड्स द मून, चंद्राच्या प्रभावाखाली असलेलं पाणी आहे ते चंद्राकडे आकर्षित होतं आणि त्यामुळे काय होतं, लेवल ऑफ वॉटर देअर गोज अप, त्यामुळे तेथील पाण्याची पातळी वर जाते आणि कॉझिंग हाय टाईड, आणि त्यामुळे काय होतं समुद्राच्या पाण्याला भरती येते. हाय टाईड ॲट दॅट प्लेस. ॲट 2 प्लेसेस ऑन द अर्थ, पृथ्वीवरील 2 ठिकाणी. ॲट 90 डिग्री फ्रॉम द प्लेस ऑफ हाय टाईड, भरतीपासून 90 अंश या ठिकाणी, इथं भरती असेल त्या बाजूला चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळं काय आहे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली म्हणजे त्याला आपण हाय टाइड्स, भरती आली असं म्हणतो. आणि इथून इथपर्यंतचा हा जो भाग आहे 90 डिग्री, ॲट 90 डिग्री 90 अंशाच्या कोणामध्ये काय होतं तर लेवल ऑफ वॉटर इज मिनिमम, पाण्याची पातळी ही कमीत कमी असते. ही पाण्यावरची पातळी आहे कमीत कमी आहे आणि त्यामुळं लो टाइड्स ऑकर्स देअर, आणि त्यामुळे तिथं काय असतं तर लो टाइड म्हणजे ओहोटी आलेली असते, भरती आणि ओहोटी. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट हाय टाइड अँड लो टाइड्स, तर तुम्ही काय करायचं आहे भरती आणि ओहोटी याविषयीची माहिती गोळा करायची आहे. ऑब्झर्व टायमिंग ऑफ हाय अँड लो टाइड्स ॲट 1 प्लेस, एखाद्या ठिकाणी भरती केव्हा येते ओहोटी केव्हा येते यांचं निरीक्षण करा. आणि टेक पिक्चर्स अँड होल्ड अन एक्झिबिशन, त्यांची चित्र फोटो घ्या आणि त्यांचं एक्झिबिशन प्रदर्शन भरवा. समुद्राची भरती आणि ओहोटी कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी आलेली आहे त्याविषयीचं चित्रांचं प्रदर्शन. यानंतरचा पुढचा पार्ट आपण पाहणार आहे तो म्हणजे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पृथ्वीचे गुरुत्वीय बल. पृथ्वीचे गुरुत्व बल. Will the velocity of a stone thrown vertically upwards remain constant? आपण एखादा दगड उंच फेकला तर त्या दगडाचा वेग आहे तो सारखाच राहील का? or will it change with time? का वेळेनुसार तो बदलेल? how will it change? मग तो कसा बदलेल? How it does not
द स्टोन मूव्ह अप ऑल द टाइम, आणि मग तो दगड सतत वरच का जात नाही वर फेकल्यानंतर? व्हाय डज इट फॉल डाऊन आफ्टर रिचिंग एट अ सर्टन हाईट, एका ठराविक उंचीवर पोहोचल्यानंतर तो दगड खाली पडतो. व्हॉट डज इट मॅक्झिमम हाईट डिपेंड अपॉन, मग तो जास्तीत जास्त उंच जाणार आहे तर ती उंची कशावर अवलंबून असणार आहे असेल? द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट, पृथ्वी काय करत असते? प्रत्येक वस्तूला आपल्याकडे आकर्षित करत असते. नियर इट, स्वतःकडे. टुवर्ड्स इटसेल्फ, स्वतःकडे. बिकॉज ऑफ इट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स, उंच फेकलेला दगड परत खाली येणार आहे तो फक्त कशामुळं? तर गुरुत्वाकर्षण बलामुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. द सेंटर ऑफ मास ऑफ अर्थ इज सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर, सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. पृथ्वीचं गुरुत्वबल हे नेहमी पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असतं, त्यामुळे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेनेच वस्तू परत येतात. बिकॉज ऑफ दिस फोर्स अन ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स ऑन अर्थ, आणि यामुळे काय होतं की ती वस्तू आहे ती पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेनं खाली येते, सरळ खाली पडते. सिमिलरली व्हेन वी थ्रो अ स्टोन, त्याच पद्धतीने जेव्हा आपण एखादा दगड वर फेकतो व्हर्टिकली अपवर्ड्स, दिस फोर्स ट्राईज टू पुल इट डाऊन, तो दगड खाली येण्याचा प्रयत्न करतो. अँड रिड्युसेस इट्स व्हेलॉसिटी, खाली येत असताना त्याचा वेग कमी होत जातो. ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड पुल, सतत तो खाली ओढला गेल्यामुळे काय होतं? व्हेलॉसिटी बिकम्स झिरो, एक वेळ अशी येते की त्या दगडाचा वेग आहे तो शून्य होतो. आफ्टर अ व्हाईल, काही वेळानंतर. द पूल कंटिन्यूज टू बी एक्झर्टेड, आणि ती ओढ कायम राहते. अँड द स्टोन स्टार्ट्स मुव्हिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स, आणि तो दगड खाली येतो ॲट द सेंटर ऑफ अर्थ अंडर इट्स इन्फ्लुएन्स, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाच्या प्रभावाखाली तो खाली येत असतो. अकॉर्डिंग टू यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार, आपण न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम बघितलाय की विश्वातील कोणत्याही दोन वस्तू कुठेही असल्या तरी त्या एकमेकांकडे आकर्षल्या जातात. एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट, एक वस्तू नेहमी दुसऱ्या वस्तूला आकर्षित करत असते, आपण पाहिलेलं आहे. द इफ अर्थ अट्रॅक्ट्स अन ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ, जर पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करीत असेल तर द ॲपल ऑल्सो अट्रॅक्ट्स द अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ, तर सफरचंद सुद्धा पृथ्वीला स्वतःकडे आकर्षित करीत असेल विथ द सेम फोर्स, त्याच बलाने. मग व्हाय देन डज द ॲपल फॉल टुवर्ड्स द अर्थ, मग सफरचंद खाली का पडतं? पण बट द अर्थ डज नॉट मूव्ह टुवर्ड्स द ॲपल, पण पृथ्वी सफरचंदाकडे ओढली जात नाही, असं का होत असेल? द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑल्सो ॲक्ट्स ऑन द मून, त्याचबरोबर पृथ्वी चंद्रावर सुद्धा गुरुत्वबल प्रयुक्त करते. बिकॉज ऑफ विच, त्या बलामुळेच काय होतं? विच इज रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ, त्या बलामुळेच चंद्र पृथ्वीभोवती भ्रमण करत राहत असतो. सिमिलर सिच्युएशन एक्झिस्ट फॉर द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स, तीच परिस्थिती आहे कृत्रिम उपग्रहांच्या बाबतीमध्ये की जे काय करतात? ऑर्बिटिंग द अर्थ, पृथ्वीच्या भोवती परिभ्रमण करत असतात. द मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट्स ऑर्बिट द अर्थ, चंद्र आणि त्याचबरोबर कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या सभोवताली परिभ्रमण करत असतात. अर्थ अट्रॅक्ट्स देम, पृथ्वी त्यांना आकर्षित करते. टुवर्ड्स इटसेल्फ, स्वतःकडे. बट अनलाइक द फॉलिंग ॲपल, परंतु जसं सफरचंद खाली पडतं झाडावरून तसं दे डू नॉट फॉल ऑन द अर्थ, चंद्र किंवा पृथ्वीभोवती फिरणारे ग्रह पृथ्वीवरती पडत नाहीत. वाय, का असं होत असेल? दिस इज बिकॉज, ह्याचं कारण काय आहे तर बिकॉज ऑफ व्हेलॉसिटी ऑफ द मून, चंद्राला एक विशिष्ट वेग असतो, त्या वेगामुळे तो पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतो. आणि त्याचबरोबर सॅटेलाइट्स, उपग्रहांना सुद्धा विशिष्ट वेग दिलेला असतो, त्या वेगामुळे ते एका ठराविक ऑर्बिटमध्ये, कक्षेमध्ये परिभ्रमण करत असतात. इफ दिस व्हेलॉसिटी वॉज नॉट देअर, आणि जर हा वेग दिला गेला नसता तर काय झालं असतं? दे वुड हॅव फॉलन ऑन द अर्थ, तर चंद्र आणि कृत्रिम उपग्रह सुद्धा पृथ्वीवरती खाली पडले असते. अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सिलरेशन, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. पुढचा जो भाग आहे आपण तो बघणार आहे, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण.
द अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट्स नियर इट. आपण पाहिलंय की पृथ्वी काय करते, प्रत्येक वस्तूवर गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त करते. आणि अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार, सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन एन एक्सिलरेशन. आपण न्यूटनचा दुसरा नियम, गतीविषयक दुसरा नियम बघितलेला आहे की जर वस्तूवर बल प्रयुक्त होत असेल तर त्या बलामुळे वस्तूच्या वेगामध्ये बदल होतो, व्हेलॉसिटी चेंजेस, आणि त्यामुळे काय होतं, एक्सलरेशन इज प्रोड्युस्ड इन दिस ऑब्जेक्ट. त्या वस्तूमध्ये एक्सलरेशन, त्वरण निर्माण होतं. दस ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी, आणि मग त्या बलामुळे काय होतं, रिझल्ट्स इन इट्स एक्सिलरेशन. गुरुत्वबलामुळे वस्तू पृथ्वीकडे आकर्षली जात असते तेव्हा तिच्या वेगात बदल होतो, वेगात बदल होतो म्हणजेच काय होतं, तर तिच्यामध्ये एक्सिलरेशन निर्माण होतं. गुरुत्वबलामुळे निर्माण झालेलं त्वरण आहे त्याला, म्हणून त्याला म्हणायचं गुरुत्वीय त्वरण. एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एक्सिलरेशन प्रोड्युस्ड ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज कॉल्ड एज अ एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड अर्थ इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. आणि हे गुरुत्व बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असतं. द डायरेक्शन ऑफ एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. आणि ह्या त्वरणाची दिशा, गुरुत्व त्वरणाची दिशा सुद्धा कुठं असते, तर सेंटर ऑफ अर्थ, पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. जसं गुरुत्व बल केंद्राच्या दिशेने असतं तसं गुरुत्व त्वरणाची दिशा सुद्धा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने म्हणजेच व्हर्टिकली डाऊनवर्ड, सरळ खालील दिशेनं असते. थिंक अबाउट इट, विचार करा मग. व्हॉट वुड हॅपन इफ देअर वेअर नो ग्रॅव्हिटी, जर हे गुरुत्व बल नसतं तर काय झालं असतं. आणि व्हॉट वुड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ जी वॉज ट्वाइस एज लार्ज. जी म्हणजे पाठीमागच्या न्यूटनच्या नियमामध्ये आपण ह्या जीचा अर्थ पाहिलेला आहे. कॅपिटल जी म्हणजे काय आहे, तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, वैश्विक गुरुत्व स्थिरांक. याची किंमत डबल झाली तर काय होईल याविषयी विचार करा. आता आपल्याला बघायचं आहे व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आता हे जी म्हणजे काय आहे, स्मॉल जी आहे, तर एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कॅपिटल जी आणि स्मॉल जी या दोन्हीतला फरक तुमच्या लक्षात आलेला असेल. कॅपिटल जी म्हणजे काय आहे, वैश्विक गुरुत्व स्थिरांक. एक्सिलरेशन युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा जी आहे. आणि याच्यासाठी सूत्र आपण पाठीमागच्या नियमामध्ये पाहिलेलं आहे. आता हा जी आहे स्मॉल जी म्हणजेच काय आहे, तर एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, यासाठी सूत्र तयार करायचं आहे. According to Newton's universal law of gravitation, we get the formula F is equal to G_m_m upon r square. न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार आपल्याला सूत्र मिळालेलं होतं F बरोबर कॅपिटल G m अपॉन r स्क्वेअर. या ठिकाणी कॅपिटल G म्हणजे वैश्विक गुरुत्व स्थिरांक आहे, कॅपिटल M म्हणजे काय आहे, मास ऑफ अर्थ, पृथ्वीचे वस्तुमान, m म्हणजे पृथ्वीवरील वस्तूचे वस्तुमान, स्मॉल m, आणि r स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट, दोन वस्तूंच्या मध्ये असलेला अंतर, अंतराचा वर्ग. हे हे जे ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन गुरुत्व बल असतं ते कशाशी अवलंबून असतं, तर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मास. दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती, आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती. यानुसार हा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला होता. F is equal to G_m_m upon r square. M म्हणजे काय आहे, तर मास ऑफ अर्थ, पृथ्वीचे वस्तुमान. आणि त्यानंतर F is equal to mg, इक्वेशन नंबर 4 फ्रॉम 3 and 4, 3 आणि 4 वरून आपल्याला mg इज इक्वल टू, आपण F इज इक्वल टू mg न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार बघितलेलं आहे. सूत्र फोर्स साठीचं F म्हणजे बल म्हणजे काय आहे, वस्तुमान आणि त्वरण यांचा गुणाकार असतो mg. तर ही दोन्ही सूत्र एकत्र केली तर आपल्याला सूत्र काय मिळालं, हे mg इज इक्वल टू G_m_m अपॉन r स्क्वेअर. mg इज इक्वल टू G_m_m अपॉन r स्क्वेअर. mg बरोबर G_m_m छेद r वर्ग. आणि मग यातलं हे g हे m आणि m जर एकमेकांना कॅन्सल झाले तर आपल्याला सूत्र काय मिळतं, g इज इक्वल टू G_m अपॉन r स्क्वेअर. तोच हा फॉर्म्युला आहे, तेच हे सूत्र आहे. g बरोबर काय आहे, कॅपिटल G_m अपॉन r वर्ग छेद r वर्ग. इफ द ऑब्जेक्ट इज सिच्युएटेड ऑन द सरफेस ऑफ अर्थ, जर समजा वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर असेल तर त्या ठिकाणी वस्तूचं अंतर पृष्ठभागावर आहे म्हणजे पृथ्वीचे त्रिज्या एवढं आहे. हे स्मॉल r म्हणजे काय आहे, वस्तूचं अंतर आहे, आणि कॅपिटल R म्हणजे पृथ्वीची
ही त्रिज्या आहे. तर जर वस्तू पृष्ठभागावर असेल म्हणजेच काय आहे तर वस्तूचं अंतर आणि पृथ्वीची त्रिज्या ही जवळजवळ सारखीच असेल म्हणून r स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R. आणि मग फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला तर G इज इक्वल टू कॅपिटल G m अपॉन r स्क्वेअर. आणि मग त्वरणासाठीचं हे सूत्र मिळालं G m छेद r वर्ग. The unit of G in SI unit is मीटर पर सेकंद स्क्वेअर. ह्या G चं SI पद्धतीमध्ये एकक आहे मीटर प्रति सेकंद वर्ग. The mass and radius of Earth are 6 × 10⁻24 किलोग्रॅम. पृथ्वीचं वस्तुमान एवढं आहे 6 गुणिले 10⁻24 आणि त्याचबरोबर हे काय आहे रेडियस म्हणजे त्रिज्या पृथ्वीची 6.4 गुणिले 10⁻6 मीटर अनुक्रमे रिस्पेक्टिव्हली. युजिंग दीज ह्या किमती जर आपण या सूत्रामध्ये वापरल्या तर आपल्याला ह्या जी चं मूल्य मिळतं. कॅपिटल जी ची किंमत ही पाठीमागं पाहिलेली आहे ही एवढी आहे. त्यानंतर m म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान त्याची किंमत एवढी आहे आणि r म्हणजे पृथ्वीची त्रिज्या त्याची किंमत एवढी आहे. जर कॅल्क्युलेट केलं आपण तर काय मिळालं द व्हॅल्यू ऑफ G इज 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर. स्मॉल जी ची किंमत मिळते 9.77 मीटर प्रति सेकंद वर्ग. ऍक्सिलरेशन त्वरण कशावर अवलंबून असतं डिपेंड्स ओनली ऑन द मास m and radius of the earth. म्हणजेच काय आहे गुरुत्वत्वरण कशावर अवलंबून आहे तर m म्हणजे वस्तुमान आणि r म्हणजे त्रिज्या. वस्तुमान आणि त्रिज्या या दोन्हीवर अवलंबून आहे आणि सो द ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यामुळे गुरुत्वत्वरण जे आहे ॲट अ गिव्हन पॉइंट एखाद्या बिंदूजवळ असलेलं गुरुत्वत्वरण पृथ्वीवरील सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट सर्व वस्तूंसाठी सारखंच असतं. कारण पृथ्वीचं वस्तुमान आणि पृथ्वीची त्रिज्या ही काही बदलत नाही. जरी वस्तूचं वस्तुमान बदललं त्रिज्या बदलली तरी सुद्धा जी ची किंमत फक्त G आणि m ह्या दोन्हींवरच अवलंबून आहे. त्या दोन्हींवरच अवलंबून आहे. त्यामुळं गुरुत्वत्वरणाची किंमत कोणत्याही वस्तूसाठी सारखीच असते. फक्त इट डज नॉट डिपेंड ऑन द प्रॉपर्टीज ऑफ ऑब्जेक्ट. वस्तूच्या गुणधर्मावर म्हणजे वस्तूच्या वस्तुमानावर वगैरे जी ची किंमत अवलंबून असत नाही. कॅन यू टेल व्हॉट वुड बी द व्हॅल्यू ऑफ G ऑन द सरफेस ऑफ अर्थ. मग जी ची किंमत काय असेल इफ इट्स मास वॉज ट्वाइस एज लार्ज अँड इट्स रेडियस हाफ व्हॉट इट इज नाउ. व्हॅल्यू ऑफ व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ G. आता इथून पुढचा जो भाग आहे तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. इथपर्यंतचा पार्ट आहे याचं वाचन करायचं आहे. महत्वाची सूत्र लिहून काढायची आहेत. सॉल्व द एक्झाम्पल्स आणि एक्सरसाइज आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तो नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ G च्या किमतीमध्ये होणारे बदल आणि ते कशामुळे होतात हे नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.